नमस्कार मंडळी, मी आज बनवणार आहे माझ्या मुलांच्या आवडीची रेसिपी, ती म्हणजे पापलेट फ्राय। चला तर मग सुरुवात करू। तुम्ही बघू शकताय आपण इथे पापलेट स्वच्छ धुवून मध्ये कट करून घेतलंय। आता आपण याला मसाले लावून घेऊ। पहिला आपण मीठ लावून घेऊ। कोकमचा रस काढलाय तो घालून घेऊ। तुम्ही या ठिकाणी चिंच घालू शकताय, लिंबू घालू शकताय, लिंबूचा रस घालू शकताय। मी आता इथे कोकमचा रस घातलाय, तो आपण लावून घेऊ। आता आपण अद्रक लसूणची पेस्ट घालू आणि मसाले घालू। पहिली हळद, आणि मालवणी मसाला, अद्रक लसूणची पेस्ट, मसाला, हळद सर्व एकजीव झालं पाहिजे। तुम्ही बघू शकताय पापलेटला आपले चांगले मसाले लावून झालेले आहे। आता आपण 5 मिनिटं ठेवून देऊ। पापलेटच्या कोटिंग साठी आपण साहित्य घेतलेलं आहे। मसाला, तांदळाचं पीठ, रवा आणि मीठ। आता आपण हे मिक्स करून घेऊ। तुम्ही बघू शकताय असं आपलं छानपणे मिक्स झालेलं आहे। आता आपण पापलेट फ्राय करायला घेऊ। आता ह्याच्यात आपण तेल घालून घेऊ। तेल गरम झालेलं आहे, गॅस कमी करू आणि आता आपण पापलेट फ्राय करायला घेऊ। तुम्ही बघू शकताय त्याला व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं। बघा आता आपण पापलेट तेलामध्ये सोडू। दोघे बाजूनी पापलेट चांगले फ्राय झाले पाहिजे। पापलेट फ्राय झालंय, आता आपण काढून घेऊ। अशाच प्रकारे सर्व पापलेट आपण फ्राय करून घेऊ। मस्त आणि छान पापलेट फ्राय रेसिपी तयार झालेली आहे। अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राइब करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।